नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत। एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत। आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो धारा, विद्युत आणि चुंबकत्व आहे। या पाठाविषयी आपण सखोल माहिती घेणार आहोत। आपण पाहणार आहोत की धारा, विद्युत म्हणजे काय आणि चुंबकत्व म्हणजे काय। या पाठाच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत। बघा, आपण पाहिलं की धारा, विद्युत आणि चुंबकत्व यामध्ये पाहणार की धारा, विद्युत म्हणजे काय आहे आणि चुंबकत्व म्हणजे काय आहे। या पाठावर संबंधित अभ्यास घेणार आहोत। बघा, तिला या पाठात आपण धारा, विद्युत म्हणजे काय आणि विद्युत प्रभाराची वाहनाची दिशा व धारा, विद्युत चुंबकाचे परिणाम बघणार आहोत। विद्युत धाराचे जे चुंबकत्व आणि त्याचे परिणाम आहे। बघा, विद्युताचे चुंबकीय परिणाम कोणकोणते आहेत या पाठाबद्दलचा आपण अभ्यास घेणार आहोत। सर्वात पहिला आपण जो पाहणार पाठ विद्युत धारा म्हणजे काय। विद्युत धारा म्हणजे आपण पाहू शकतो की विद्युत भार वाहून नेणाऱ्या दाराला आपण विद्युत धारा असे म्हणणार आहोत। त्याचं पाहतो की चुंबकत्व म्हणजे काय आपण पाहणार आहोत की ज्या गोष्टी ज्या चुंबकाच्या माध्यमाने आकर्षित केले जातात। आपण चुंबकत्वाचे देखील गुणधर्म, त्याचे वैशिष्ट्य आणि चुंबकाचे प्रकार हे देखील आपण मागच्या भागामध्ये इयत्ता 6वीच्या विषयामध्ये आपण पाहिलेले आहेत। चला तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पाठाकडे। बघा, धारा, विद्युत आणि चुंबकत्व म्हणजे काय आहे या पाठाच्या माध्यमातून पाहणार स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। बघा, तिथे दिले आहे अणूमध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉन असतात, त्यामुळे एकंदरीत वस्तू ह्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात। त्यांनी सांगितलं की जे अणू आहेत, ज्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन जे असतात आपण पाहिलं आहे की जे मायनस आणि प्लस या दोन्ही भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे। आणि ते कसे आहेत मुलांनो, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये असतात। अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे असतात त्यामध्ये एकत्रित विद्युत उदासीन आहेत। उदासीन म्हणजे ते निष्क्रिय आहेत, कोणत्याही प्रकारचं ते कार्य करत नाही। की ज्या प्रकारे त्याचा जेव्हा समतोल असतो त्यावेळेस ते कार्य करत नाही, परंतु त्याच्यामध्ये जेव्हा कमी जास्त फरक असतो, ज्या अणूच्या इलेक्ट्रॉनमध्ये जेव्हा ते मायनस आणि प्लस याच्यामध्ये जे गुणोत्तराचं प्रमाण हे प्रकार विविध असेल किंवा ते भिन्न असेल, कमी जास्त प्रमाणामध्ये असतील, तर त्या काय होतात, वस्तू ऊर्जा निर्माण होत असते। आणि म्हणून बघा इथे दिलं आहे अणूमध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉन हे असतात। अणूमधील बघा इलेक्ट्रॉनला काय नाव दिलं आहे, जे मायनस आहे, आणि जे प्रोटॉन आहे त्याला प्लस दिलं आहे। मग अणूमध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे मिक्स आहे, इलेक्ट्रॉनचं मायनस आहे आणि प्रोटॉनला पण प्लस म्हटलं आहे। आणि त्याच्यामध्ये एकंदरीत वस्तू ही कशी आहे, विद्युतदृष्ट्या उदासीन आहे, म्हणजे निष्क्रिय आहे असं देखील इथे म्हणत आहे। तरी त्यात अणू असल्यास त्यात ऋण प्रभार व धन प्रभार असतो। की त्याच्यामध्ये ऋण प्रभार आणि धन प्रभार म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन। इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस आहे आणि प्रोटॉन म्हणजे प्लस आहे। जसं त्यांनी सांगितलं आहे की त्यात अणू असल्यास त्यात ऋण प्रभार व धन प्रभार असतो। ज्या प्रकारे हा ऋण प्रभार आणि धन प्रभार हा आपल्याला एकंदरीत इथे बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे ते दिसत आहे। चलविद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते, हे ऋण प्रभार होय। की जे चलविद्युत आहे हे एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतर म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या वेळेस हे ऋण प्रभार होतात। की जर प्लस असेल तर मग त्याच्यानंतर ती दुसऱ्या वस्तूमध्ये जात असताना ती ऋण प्रभारामध्ये परिवर्तित होत असते। अशा प्रकारे बघा हे जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे कसे आहेत, ऋण आणि धनामध्ये आहेत। चल ऋण प्रभारित करणाऱ्यांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात। जे चल इलेक्ट्रॉनिक आहेत त्यांना काय म्हणतात, ऋण प्रभार असे म्हणतात। आता नाही धारा, विद्युत म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी। जी धारा विद्युत आहे, जी करंट सिटी आहे, एक करंट इलेक्ट्रिसिटी आहे, ती कधी येते, जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहत असतो। की जेव्हा ढगातून जमिनीवर, की जी जमीन आहे या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह होत असतो। मग हा वीज प्रवाह कधी होत असतो मुलांनो, की ज्या वेळेस बघा आकाशातून कडकडाट येतो, असा आवाज येतो, ढगांचा आवाज येतो, कडकडाट येतो आणि मग आपण आता वीज कुठेतरी पडणार आहे आपण बोलतो की नाही। मग तेव्हाच बघा ही अशा प्रकारची वीज ही आकाशामधून आपल्याला पडताना दिसत असते। मग जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रभाव होतो। विद्युत म्हणजे ते आपल्याला डोळ्यांना प्रकाश म्हणून दिसते। ते दोन्ही गोष्टी वेगळ्या जातात की आपल्याला ते आवाजही येतो आणि आपल्याला लाईटही दिसते। तर सर्वात प्रथम ही दोनची क्रिया आहे की आवाज येणं आणि प्रकाश दिसणं, तर याच्यामध्ये काही सेकंदाचाच फरक आहे। प्रथम आपल्याला आवाज येतो आणि नंतर आपल्याला त्याचा प्रकाश दिसतो। की प्रथम आवाज येतो आणि लगेच त्याच्या एकाच सेकंदामध्ये आपल्याला तो लाईट दिसतो। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह हा वाहत असून अशा प्रकारच्या ह्या विजा ह्या आकाशातून
कडकडताना देखील आपण पाहिलं आहे. तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते. तर कोणतीही संवेदना म्हणजे एखाद्या गोष्टीची संवेदना आहे. कोणती संवेदना आहे? संवेदना म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की एखादा गरम चटका लागणे किंवा एखादा थंड पदार्थ हातावर पडणे, पायावर पडणे, तर ही काय आहे? संवेदना आहे. मग ही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते, की आपल्या मेंदूत असणारे जे छोटे छोटे जे नस आहेत त्या विद्युत प्रवाहाने ते काय होते, आपल्या मेंदूपर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या जातात. बघा, घरामध्ये तारामधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून विद्युत प्रवाह होतो, की आता हे घर आहे, हे काय दिसत आहे? घर आहे. मग घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे, मग इलेक्ट्रिसिटी तिथे एक स्पेशल वेगळं बोर्ड तयार केलेलं आहे आणि त्याची बटन्स आहेत. मग एकाच ठिकाणी जमा केलेल्या ज्या सर्व वस्तू आहेत की त्या बोर्डमध्ये हर एक प्रकारची बटन्स दिलेले आहेत, की जेणेकरून त्याच्यामध्ये लाईटीचं बटन आहे, त्याच्यामध्ये फॅनचं आहे, त्याच्यामध्ये कूलरचं आहे, त्याच्यामध्ये ACचं आहे, त्याच्यामध्ये मशीनचं आहे, त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन आहे, त्याचप्रमाणे फ्रीज आहे. म्हणजे अशा सर्व प्रकारची स्विच आपल्या घरामध्ये असतात. आणि मग फक्त एक बटन प्रेस केलं की त्याच्यामधून काय निघते, की आपल्याला जर लाईट हवी तर लाईट निघते, लाईट चालू होते, जर आपल्याला फॅन पाहिजे तर फॅन चालू होतो. तर अशा प्रकारची जी व्यवस्था याच्यामध्ये केलेली असते. म्हणजे घरामधून तारामध्ये, मग ही जी व्यवस्था आहे ही तारांमधून केली असते. आपल्याला जरी बोर्ड दिसलं असं किंवा आपल्याला स्विच बोर्ड दिसत आहे की ते बाबा आपण बटन प्रेस केले म्हणून होत नाही आहे, तर त्याच्या मागचं खरं जे रिझन आहे की घरामधून तारा आधी त्याला जॉईंट केल्या असतात, त्या भिंतीमधून करून मग त्याच्यावरती लेप लावून त्या तारा काय केल्या जातात, ते लपवून केल्या जातात, लपवल्या जातात. म्हणजे त्याचा अर्थ त्याला पुन्हा फिनिशिंग करून त्या भिंतीमध्ये एकदम गडप केल्या जातात. आणि म्हणून त्यांनी सांगितले घरामध्ये तारामधून, विजेच्या बल्बमधून व उपकरणामधून विद्युत प्रवाह होतो, की अशा प्रकारे तो विद्युत प्रवाह सुरू होत असतो. म्हणजे घरामध्ये ज्या लाईट बसवले आहेत, मग त्या लाईटीसाठी साहजिकच आहे तारांची आवश्यकता आहे. मग लाल, निळ्या, पिवळ्या अशा ज्या वायर्स आहेत, ज्या केबल्स आहेत, त्या देखील तुम्ही पाहिले असतील. मग ह्या केबल आपल्याला दिसतात का आपल्या घरामध्ये? आपण अरे मला ते दिसत नाहीये कुठे घरामध्ये, परंतु त्या जमिनीच्या आत किंवा त्या भिंतीच्या आत ह्या लपवलेल्या असतात. आणि म्हणून जो विद्युत प्रवाह आहे, तर अशा प्रकारे इथे लाईट पाहिजे असेल, इथे फॅन पाहिजे असेल, बघा इथे लाईट दिसत आहे, तर हा तारामधून विजेच्या बल्बमध्ये असतो. त्याचप्रमाणे उपकरणामध्ये, की जे हर एक उपकरणे आपण वापरतो त्या सर्व उपकरणामध्ये हा विद्युत प्रवाह चालू असतो किंवा विद्युत प्रवाह हा होत असतो. आता विद्युत स्थितिक विभव म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटीच प्रोटॉन येईल काय आहे आता पाहणार की विद्युत स्थितिक विभव म्हणजे काय. बघा इथे तुम्हाला चित्र दिलं आहे की आपण शिकलो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉन प्लसमध्ये आणि प्रोटॉन मायनसमध्ये. बघा आपण इथे पाहिलेलं आहे. तर बघा आता आपण पाहिलं की प्रोटॉन आहे ते प्लसमध्ये आहे आणि इलेक्ट्रॉन आहेत ते मायनसमध्ये आहेत. त्यांनी सांगितले पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे उष्णता नेहमी अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते. तर अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितले की जे तापमान आहे ते तापमानाचा जो फरक आहे त्यांनी सांगितले, जे पाणी किंवा द्रव पदार्थ, एखादा पाणी आहे किंवा एखाद्या लिक्विडमध्ये आपण म्हणू शकतो पाणी आपण जर उकळा ठेवलं तर द्रव पदार्थ हा उंच पातळीवरून खालील पातळीकडे म्हणजे काय, कमी तापाकडे, अधिक विद्युत पातळी आणि कमी विद्युत पातळी इथे दिसत आहे. काय आहे, अधिक दाब पातळी, विद्युत पातळी आणि कमी विद्युत पातळी. म्हणून जे द्रव पदार्थ उंच पातळीतून खाली पातळीकडे उष्णता नेहमी अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते, की नेहमी उष्णता आहे ती नेहमी अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे जात असते. जसं आपण एखादं पाणी गरम करायला ठेवलं तर ती अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे बघा ही वाहत असते. अशा प्रकारे बघा त्यांनी उदाहरणासहित ते तुम्हाला सांगितलं आहे. प्रोटॉन आहे आणि इलेक्ट्रॉन आहे. याच प्रकारे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. आणि मग अशाच प्रकारे त्यांनी सांगितले की धनप्रभाराची जी प्रवृत्ती आहे ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत बघा अशा प्रकारे ती आपल्याला दिसत आहे, ती बिंदूपर्यंत वाहते. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीच मध्येच काय म्हणत आहेत बघा इथे लिहिले, विद्युत स्थितिक विभव असे म्हटले जाते. समजलं मुलांना इथे काय दिलं आहे, काय बोलले जात आहे, विद्युत स्थितिक विभव म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटिक पोटेन्शियल असे म्हटले जाते. अशा प्रकारे बघा इथे दिले आहे की विद्युत स्थितिक विभव म्हणजे काय हे आता आपल्या इथे उदाहरणाच्या मार्फत क्लिअर झालेलं आहे. आता आपण पाहणार की विभवांतर म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्सेस आहे. की विभवांतर म्हणजे काय की दोन बिंदूमधील जे अंतर आहे त्याला आपण विभवांतर म्हणतात. बघा इथे तरी दिलं आहे दोन बिंदूच्या विभवामधील जे फरक आहे म्हणजे जो अंतर आहे तो फरक म्हणजेच विभवांतर होय. उदाहरणार्थ आता लगेच त्यांनी एक्झाम्पल सांगितलं आहे की तुम्हाला समजण्यासाठी की नेमकं
तुम्हाला कळण्यासाठी ते उदाहरण आहे की धबधब्याची जी उंची आहे उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक आहे. उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ यांच्या तापमानातील जो फरक आहे बघा, आता हा थंड पदार्थ आहे, तुम्हाला इथे सहज दिसत आहे, हा थंड आहे तरी पण त्याच्या तापमानाचा जो गोठण बिंदू आहे की आपण ग्लासामध्ये जे थंड पाणी ओतलं तर त्या काचेच्या बाहेर हे छोटे छोटे डॉट डॉट आपल्याला दिसतात. म्हणजेच बघा हे डॉट बघा, आणि जेव्हा आपण गरम पाणी करतो ते गरम पाणी एका काचेच्या ग्लासमध्ये टाकतो तेव्हा त्याच्या काचेच्या ग्लासाच्या बाहेर देखील अशा प्रकारचे डॉट डॉट दिसतात. म्हणजेच काय, दोन बिंदूच्या विभावामधील जो फरक आहे, दोन कोणते बिंदू, उष्ण आणि थंड, जसं इथे दिले बघा, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक. त्याचप्रमाणे इथे उष्ण आणि थंड या दोन्ही तापमानामध्ये फरक आहे की नाही, की आपण जर तापमान करायला ठेवलं तर साहजिकच आहे त्याच्या पदार्थाची अवस्था ही काय होणार आहे, बदलणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की जे दोन बिंदूचा जो विभवामध्ये जे फरक आहे त्यालाच आपण काय बोलणार आहोत, विभवांतर बोलणार आहोत. आणि हे देखील बघा चित्राच्या माध्यमातून तुम्हाला समजण्यास अधिक तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. धबधब्याची उंची असो किंवा उष्ण व थंड पदार्थ असो, विभवांतराचे एकक हे व्होल्टमध्ये असते आणि याची जी एकक मोजण्याची जी प्रक्रिया आहे ती कशामध्ये आहे, व्होल्टमध्ये आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तांब्याच्या जोडणीचे तार घेऊन परिपथ तयार केल्याने विद्युत प्रवाह वाहत नाही. त्यांनी सांगितले की जे आकृतीत ही तुम्हाला चित्र दाखवलं आहे, हा एक विजेचा बल्ब आहे आणि हे देखील आहे, इथे मायनस प्लस दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सांगितले की आकृतीत दाखवल्यामुळे तांब्याच्या जोडणीची तार घेऊन, ती तांब्याची जी जोडणीची तार घेऊन परिपथ तयार केल्याने हा विद्युत प्रवाह असा तिथे इलेक्ट्रिक होत नाही किंवा तो प्रवाह वाहत नाही, सुरू होत नाहीये. बघा अशा प्रकारे इथे ते तांब्याची तार जोडली. या उलट बाजारात मिळणारा 1.5 व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडला की या उलट जर आपण बाजारात गेलो तर बाजारामधून आपण एक विकत घेतला काय, 1.5 व्होल्ट कोरड्याचा विद्युत घट. म्हणजे जे विद्युत बल्ब आपल्याकडे असतात किंवा आपण ज्या विद्युत बल्बचा वापर करतो की त्याच्यामध्ये व्होल्टेजचं प्रमाण देखील हे कमी अधिक प्रमाणात असतं. की बघा आपण काही वेळेस जे बल्ब लावतो त्याचा प्रकाश हा कधी मंदावलेला असतो, कधी हा ठीक आहे, कधी म्हणजे जे सामान्यतः उजेड देणारा असतो, प्रकाश देणारा असतो. परंतु काही जे बल्ब असतात ते अति उजेड देणारे असतात, प्रखर असतात उजेड त्याचा, म्हणजे त्याच्या व्होल्टेजमध्ये काय आहे, कमी जास्तपणा आहे. आणि म्हणूनच बघा आपण म्हणतो की अरे वा किती लाईट भरपूर आहे किंवा किती उजेड देणार आहे. म्हणजे ते व्होल्टेजच्या प्रमाणानुसार अवलंबून आहे की तो लाईट किंवा तो विद्युत तो कमी द्यायचा आहे का जास्त द्यायचा आहे, त्यावर ते आधारित आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की जो विद्युत बल्ब पेटत नाही. मग यावेळेस आपण काय केलं आहे, बाजारात मिळणारे 1.5 व्होल्टेजचा, म्हणजे त्यांनी इथे त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, 1.5 व्होल्टेज आहे. 1.5 व्होल्टेजचा जो कोरडा विद्युत घट आहे की जो कसा आहे, ड्राय आहे. जो ड्राय आहे विद्युत घट हा जोडल्यामुळे काय झालं आहे, आता मात्र तो लाईट आहे किंवा तो बल्ब आहे तो काय बघा प्रवाहित झाला आहे. विद्युत प्रवाह वाहून बल्ब लागल्याचे दिसून येत आहे, लागल्याचे दिसून येत आहे म्हणजे तो बल्ब चालू झाला आहे. अशा प्रकारे बघा हा बाजारातून 1.5 व्होल्टेजचा बल्ब कोरडा विद्युत घट आला आणि तो जॉईन केल्यामुळे तो बल्ब चालू झालेला आहे. बघा विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर नाही. जर विद्युत घट त्याच्यामध्ये नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचं तिथे विभवांतर नाही आणि म्हणून विद्युत प्रवाह देखील वाहत नाही आहे. हे मात्र या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे आपला हा जो प्रयोग आहे त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण हे अजून क्लिअर केलेला आहे. तर अशा प्रकारे विद्युत घट म्हणजे काय आणि विद्युतचे विभवांतर काय पाहिलं आहे. उलट दिशेने वाहतो तो, उलट दिशेने व ते बाणाने आकृतीत दिसत आहे. बघा हे उलट दिशेने आणि ते बाणाच्या आकृतीने, म्हणजे हे उलट आणि हे बाणाच्या आकृतीमध्ये, तर अशा प्रकारे ते आकृतीत दिसत आहे. आणि कशा प्रकारे हा बल्ब चालू झाला हे देखील पाहिलं आहे. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक हे कुलोम प्रति सेकंद म्हणजेच ॲपियर म्हणजे एम्पायर हे आहे. बघा आता याचे जे विद्युत प्रवाहाचे जे एसआय एकक आहे हे कशामध्ये असं माप दर्शवलेलं आहे, कुलोम प्रति. बघा इथे दिलं आहे, काय दिलंय नाव, कुलोम प्रति सेकंद म्हणजेच काय आहे, ॲपियर. आणि म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, ॲम्पियर हे आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विद्युत प्रवाहाचे जे एसआय एकक आहे ते कसं आहे, कुलोम प्रतिमध्ये आपण त्याचं मापन करत आहोत. आज परीक्षेला हा प्रश्न नेहमी विचारलेला जात असतो. तर अशा प्रकारे एसआय पद्धतीचे जे एकक आहे ते एम्पायरमध्ये मांडलेले जात आहे. आज आपण बघा पुढे त्यांनी सांगितले की 1 एम्पायर बरोबर 1 A बरोबर 1 कोलम 1 सेकंड बरोबर 1 सेकंड
किंवा एस विद्युत प्रभाव ही अदिश राशी आहे. जी विद्युत प्रभाव आहे प्रवाह ती अदिश राशी. आपण शिकलोय की राशी म्हणजे काय, राशीचे 2 प्रकार पडले जातात. मग त्याचप्रमाणे अदिश राशी आहे, सदिश राशी. मग अदिश राशीचे उदाहरण सदिश राशीचे. तर विद्युत प्रभाव हा आहे तो कशामध्ये मोडला जात आहे, अदिश राशीमध्ये मोडला जात आहे. तुम्हाला देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की विद्युत राशी ही कोणत्या राशीमध्ये मोडली जाते, तर ही अदिश राशीमध्ये मोडली जाते. आणि त्याचं 1 एम्पर 1 ए कोलन अँड 1 सेकंड 1 सी भागाकार एस याच्यामध्ये त्याची मोडली जात आहे. अशा प्रकारे बघा ते विद्युत राशीचं गट आहे. आता पाहणार आहोत विद्युत घट म्हणजे इलेक्ट्रिक सेल आहेत. विद्युत घट म्हणजे काय, म्हणजे इलेक्ट्रिक सेल कसे आहेत ते पाहू शकतो की तुम्ही एक पाहिलं असेल मला, जी बॅटरी असते त्या बॅटरी म्हणजे आपण जर त्याचं बाहेरचं जर आवरण काढलं ते लाल कलरचं असेल, येलो कलरचं असेल, तर आतमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्लस मायनसमध्ये त्यांनी पॉईंट दाखवलेले असतात की आतमध्ये विविध प्रकारचे जे छोटे छोटे जोडणी तिथे तयार केलेली असते. बघा आता तिथे आपल्याला त्याच्याबद्दल समजून घेऊ. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाहाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्तोत्राची गरज असते. स्तोत्र म्हणजे काय की एका माध्यमाची गरज असते की एखाद्या परिपथात सतत विद्युत प्रवाह म्हणजे आपल्याला जर सतत लाईट हवी असेल किंवा सतत एखाद्या गोष्टीची आपल्याला विद्युत चालू करण्याची गरज असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एका माध्यम म्हणजे एका स्तोत्राची गरज आहे. म्हणजे आपण बॅटरीच्या मार्फतच ते चालू होणार आहेत विद्युत प्रवाह. मग आपण ते कशामध्ये वापरतो ही बॅटरी, आपण टॉर्चमध्ये ही बॅटरी वापरतो, बरोबर आहे, की जेणेकरून आपल्याला रात्रीच्या वेळेस सहज दिसण्यासाठी. आपण बॅटरी कशामध्ये वापरतो, रेडिओची गाडी ऐकण्यासाठी, त्याच्यामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मुलांना की जे टेप रेकॉर्ड जुने होते त्या टेप रेकॉर्डरमध्ये देखील सेल टाकला जातो, मग त्याच्यासाठी देखील त्याचा उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे जो रिमोट आहे त्या रिमोटमध्ये देखील सेल टाकले जातात जेणेकरून ते सतत विद्युत प्रवाह चालू राहण्यासाठी. अशा अनेक प्रकारचे आहेत मुलांना बॅटरी, ते सेल आहेत, ते सेलच्या उपकरणाच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते आणि सतत आपल्याला विद्युत प्रवाह देखील दिला जातो. असे एक सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट होय. असे सर्वसाधारण आहे म्हणजे हे काय आहे की जे प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे, ही सर्वसाधारण आहे, कोणती मोठी म्हणजे विशेष अशी गोष्ट नाही आहे, ही सर्वसाधारण साधन आहे. साधन म्हणजे काय, वस्तू आहे. आणि ही काय आहे, वस्तू आहे. विद्युत घटाचे विविध प्रकार हल्ली बाजारात उपलब्ध आहेत हे आपण जाणून घेऊया की विद्युत घट आहे त्याचे प्रकार आहेत किंवा हे विविध प्रकार आपल्याला हल्ली बाजारामध्ये मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत हे आपल्याला सर्वांना देखील माहिती आहे आणि याचा वापर देखील आपण सरळ उपकरणामध्ये आपण करत असतो या बॅटरीचा. मग त्याच्यामधला जो पहिला आहे कोरडा विद्युत घट म्हणजे ड्राय सेल आहे. आता यांनी सांगितले विद्युत घटाचे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार पडतात. 3 पैकी जो आपला पहिला आहे जो कोरडा विद्युत घट आहे त्याचा त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. बघा त्यांनी सांगितले की एक निकामी झालेले कोरडा विद्युत घट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा. आता तुम्हाला इथे थोडंसं छोटंसं काम करायचं आहे. काय काम करायचं आहे, त्यांनी सांगितले की जर एखादा निकामी झाला असेल, निकामी याचा अर्थ काय की ज्याचा तो चालत नाही, त्याची बॅटरी संपली आहे, सेल संपला आहे, आता तो रिमोट आपण समजा रिमोटच्या बॅटरी रिमोटमध्ये तो टाकला तरी तो रिमोट चालत नाही, याचा अर्थ काय आहे त्याची गॅरंटी किंवा वॉरंटी संपलेली आहे, आता आपल्याला नवीन बाय करावा लागेल. मग अशा वेळेस जो असा निकामी झालेला किंवा ज्याची बॅटरी सेल संपलेली आहे तो निकामी त्याला बोलला जातो. असलेला एक कोरडा विद्युत घट घ्यायचा आहे. कोरडा पाहिजे, तो ड्राय पाहिजे, तो ओला झालेला नसता कामा नये किंवा त्याच्यातून काहीतरी पल्स बाहेर आलेला आहे किंवा काहीतरी त्याच्यातून आतलं जे आवरण आहे किंवा आतलं जे काही मटेरियल आहे ते बाहेर आले, ते फुगलं आहे, असं नको आहे, आपल्याला पूर्ण ड्राय पाहिजे. बघा कोरडा विद्युत घट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा. मग अशा प्रकारे त्याचं जे बाहेरचं आवरण काढायचं आहे आणि तुम्हाला या चित्रामध्ये बघा अशा प्रकारे जो सेल आहे, मग सेलमध्ये काय आतून एक मोठं असं दंडगोलाकार एक नळी दिसत आहे, त्याला धन अग्र म्हणतात. हा कार्बन इलेक्ट्रोड आहे, हा विभाजक आहे, हा ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहे. बघा हा हे काय धन अग्र आहे, हा कार्बन इलेक्ट्रोड हा आहे, हा विभाजक आपण जो ब्ल्यू कलरचा दिसतो विभाजक आहे आणि हा त्याचप्रमाणे जांभळ्या कलरचा विभाजक आहे आणि हा निळ्या आकारचा संरक्षक कवच आहे. इथं धन असेल तर इथं ऋण अग्र असेल, तिथे लिहिलं असेल ना प्लस आणि मायनस साईन दिलेलं असतं. त्याचप्रमाणे इथून हे जास्तचं आवरण आहे, आच्छादन आहे, विद्युत अपघटनी आहे आणि हे मॅग्नेट डायऑक्साईड आहे. तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा जो मटेरियल आहे त्याच्यामध्ये वापर केला जातो आणि तिथे त्या गोष्टी सर्व टाकल्या जातात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाहेरचे त्याचे आवरण काढायचं आहे. त्याच्या आत एक पांढरट धातूचे आवरण दिसत आहे. बघा आता हे पांढरट आवरण दिसत आहे, धातूचे दिसतंय व हे जास्त झेड म्हणजे धातूचे आवरण असून घटाचे ऋण टोक आहे. हे काय आहे,
बघा इथे त्यांनी सांगितले घटाचे ऋण टोक आहे, म्हणजे घटाचे ऋण टोक खाली आहे, वरती आपण पाहिलं होतं प्लस आहे म्हणजे प्रोटॉन आहे, आणि खाली कोण आहे इलेक्ट्रॉन आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्यात जस्त आहे जो पांढरं आवरण आहे, आणि ते घटाचं ऋण टोक आहे. बघा जस्ताचं हे आवरण असं दिसत आहे, ते कसं आहे ऋण टोक आहे. हे आवरण हलकेच फोडल्याने आत आणखीन एक आवरण दिसत येईल, आणि हे पण परत फोडले की त्याच्यात अजून एक आवरण दिसेल. या दोन्ही आवरणामध्ये म्हणजे झिंक म्हणजेच काय आहे क्लोराईड. आता हे बघा यांनी काय सांगितलं आहे, हा झिंक आहे, म्हणजे झिंकची ही डेफिनेशन आहे. आणि क्लोराईड म्हणजे काय, हा क्लोराईड, झिंक म्हणजे Zn आणि झिंक क्लोराईड, आणि अमोनियम क्लोराईड म्हणजेच काय आहे NH4Cl. व अमोनियम म्हणजे हा आहे आणि क्लोराईड म्हणजे Cl आहे. अशा प्रकारे याची फोडणी केली आहे आणि हे एकत्र जॉईंट केलेलं आहे. NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड आणि ZnCl2 म्हणजेच काय आहे झिंक क्लोराईड. तर अशा प्रकारे जे झिंकचे आवरण आहे ते अजून परत फोडलं तर याच्यामध्ये ही दोन मिश्रणे किंवा ही दोन संयुगे आपल्याला दिसणार आहेत. झिंक क्लोराईड आहे आणि अमोनियम क्लोराईड आहे, या दोन्ही प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. बघा अशा प्रकारचं त्याच्यामध्ये ते आवरण टाकलेलं आहे, ते संयुगे टाकलेली आहेत, आणि तुम्ही ते प्रयत्न करून बघायचा आहे की ते मोठ्यांच्या मदतीने खोलून बघायचं आहे. याच्या ओल्या कागदाचा लगदा म्हणजेच विद्युत अपघटनी भरलेली असते, आणि याच्यामध्ये जो ओल्या कागदाचा लगदा भरला आहे, लगदा म्हणजे आपण समजू शकतो की जे पानं आहेत की आपल्याकडे जे वहीची जे पानं असतात, जी ओल्या कागदाचा त्याच्यामध्ये लगदा किती चुरगळू त्याला थोडंसं मेल्ट करून ते ओले करून त्याच्यामध्ये तो टाकलेला आहे, आणि त्यालाच काय म्हणत आहोत विद्युत अपघटनी असे बोलत आहोत. यामध्ये धनप्रभारित व ऋणप्रभारित आयन असतात, त्यांच्यामार्फत विद्युत वहन होते. आणि या लगद्यामध्ये काय आहे धनप्रभारित आणि ऋणप्रभारित म्हणजे इलेक्ट्रॉन आहे आणि प्रोटॉन आहे, की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन आहेत हे आयन असतात, व यांच्यामार्फत विद्युत वहन होते. आणि जे इलेक्ट्रॉन आहेत आणि प्रोटॉन आहेत त्यांच्यामध्ये विद्युत वहन हे होण्याची क्रिया घडत असते. घटाच्या मध्यभागी धनटोक म्हणजेच ग्राफाईट कांडी असते, आणि घटाच्या मध्यभागी काय आहे धनटोक आहे. धनटोक म्हणजे बघा अशा प्रकारचे दिसत आहे, संरक्ष कवच मॅग्नेट, आणि इथे वरती प्लस होतं म्हणजे तिथे काय आहे प्रोटॉन आहे, इथे इलेक्ट्रॉन आहे. मग त्यांनी सांगितले घटाच्या जे मध्यभागी जे धनटोक आहे म्हणजे वरचं आहे ते कशाने बनलेलं आहे, ग्रॅनाईटच्या पाद्यापासून बनलेलं आहे, ग्रॅनाईटपासून. कांडीच्या बाहेरील भागात Mn02 म्हणजेच काय आहे मॅग्नेट डायऑक्साईडची पेस्ट बनलेली आहे. कांडीच्या बाहेरील म्हणजे बघा इथे दिसत की मॅग्नेट डायऑक्साईड, कांडीच्या बाहेरील हे जे आवरण दिसत आहे मुलांना इकडचं, हे जे आवरण आहे ते कोणतं आहे Mn02 म्हणजे मॅग्नेज, Mn म्हणजे मॅग्नेज आणि O2 म्हणजे काय आहे डायऑक्साईड आहे. बघा ची पेस्ट ही भरलेली आहे. तर अशा प्रकारे बघा हे मॅग्नीज डायऑक्साईडची ही पेस्ट अशा प्रकारे इथे भरलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाकलेल्या आहेत याची देखील तुम्हाला माहिती देत आहे. या सर्व रासायनिक पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकावर ग्रॅफाईट रोड म्हणजेच काय आहे झिंक लावलेला आहे. बघा या सर्व रासायनिक अभिक्रिया आहेत, म्हणजे सगळे रासायनिक पदार्थ आहेत त्याच्यात टाकलेल्या टोकावर ग्रॅफाईट म्हणजेच काय अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकावर ग्रॅफाईट रोड म्हणजेच काय आहे झिंक आहे. बघा विद्युत प्रवाह तयार होऊन परिपथातून विद्युत प्रवाह वाहत असतो, अशा प्रकारे तो विद्युत प्रवाह वाहत असतो. मग रेडिओ संचामध्ये भिंतीवरील घड्याळामध्ये कोरड्या विद्युत घटाचा वापर होतो. मग ते आपण बोललो ना की मी जसं सांगितलं सेल हा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण उपकरणामध्ये वापरत असतो, या टी व्हीच्या रिमोटमध्ये वापरत असतो, टॉर्चमध्ये वापरत असतो, त्याचप्रमाणे आपण घड्याळामध्ये वापरत असतो, रेडिओमध्ये वापरत असतो. अशा प्रकारच्या घड्याळामध्ये कोरड्या विद्युत घटाचाच त्याच्यामध्ये वापर केला जातो. कोरडा विद्युत घट वापरण्याचा फायदा म्हणजे द्रव पदार्थाच्या तुलनेत त्याची साठवण कालमर्यादा अधिक असते, की द्रव पदार्थाच्या माध्यमातून म्हणजे आपण म्हणू शकतो की जो ड्राय आहे ना तर विद्युत घट कसा आहे तो कोरडा विद्युत घट असल्यामुळे त्याची ती मर्यादा आहे, म्हणजे त्याचं आयुष्यमान आहे ते अधिक मर्यादित नाही, तर ते लाईफ लॉंग असू शकतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कोरडा विद्युत घट वापरण्याचे फायदा म्हणजे द्रव पदार्थाच्या तुलनेत म्हणजे जे लिक्विड टाईपच्या माध्यमातून किंवा लिक्विड टाईपच्या तुलनेमध्ये जर आपण कंपेअर केलं तर त्याची साठवण ही कालमर्यादा अधिक असते, त्याची कालमर्यादा अधिक असते म्हणजे की तो लाईफ लॉंग आहे, लाईफ टर्म आहे, की तो जास्त दीर्घकाळ टिकू शकतो, राहू शकतो असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो अधिक फायदेशीर आहे. कोरडा जो विद्युत घट आहे त्याचा अधिक फायदा आपल्याला इथे जाणवत आहे, कारण तो कसा आहे कोरडा आहे आणि तो अधिक लॉंग लाईफ
राहत आहे. पुढे सांगितले वापरायला सोयीचे आहे कारण ते उभे तिरपे आडवे कसेही ठेवता येते आणि आपल्याला ते हँडल करायला कॅरी करायलाही सोपे आहे. तुम्ही त्याला उभे आडवे तिरपे कसेही उभे ठेवा, परंतु ते त्याच्यामध्ये काही फरक येणार नाही, ते चालूच राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणतेही डॅमेज होणार नाही आणि ते वापरायला आणि कॅरी करायला सहज सोपे आहे व चलसाधनामध्येही सहजपणे वापरता येते आणि सहज ते कुठेही कॅरी आपल्याला करता येत असते.